सो ट्रिग्नोमेट्री बेटा फर्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करायच्या आधी थोडेसे फॉर्म्युले फक्त काय आहेत आणि ट्रिग्नोमेट्री हा फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच लागतो. जसं पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगलमध्येच लागतो, सिमिलरली ट्रिग्नोमेट्रिक रेशोज म्हणतो याला आपण, हे फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये लागतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल हा आपला एक राईट अँगल ट्रायंगल आपण काढला. ट्रायंगलचं नाव आहे ABC, अँगल बी आहे 90 डिग्री. आता साइन थीटा, थीटा इज फॉर एनी अँगल, याला आपण थीटा असं म्हणतो. थीटाचा सिम्बॉल आहे, कोणत्या अँगलला आपण थीटा घेऊ शकतो, हा सोडून याला किंवा याला 90 डिग्री वाल्याला सोडून. तर समजा हा आपला अँगल थीटा आहे फॉर एक्झाम्पल, थीटाच लिहिलं पाहिजे असं आवश्यक नाही. इथे साइन ऑफ अँगल ए पण लिहू शकतो, कॉस ऑफ अँगल सी पण लिहू शकतो. ठीक आहे, थीटाच्या जागी दुसरंही नाव देत आहे. सो साइन ऑफ अँगल ए मला जर समजा असं काढायला म्हटलं, याला आपण ॲक्च्युली हा काय आहे साइन ऑफ अँगल ए आहे, पण आपण त्याला लिहिताना काय लिहितो असं लिहितो SIN. त्याला म्हणताना सीन नाही म्हणायचं आहे, साइन म्हणायचं आहे. ठीक आहे. सो साइन ऑफ अँगल एचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट साइड, कोणाच्या अपोजिट साइड बरं, नाही एच्या अपोजिट साइड. साइन कोणाचा आहे, एचा आहे, तर ए ची अपोजिट साइड पाहिजे. अँगल ए कुठे आहे, हा आहे, मग याची अपोजिट साइड कोण आहे, BC आहे. आणि हायपोटेनस तर फिक्स राहतो 90 डिग्रीच्या समोरच्या साइडला, हायपोटेनस म्हणतात. तर हा झाला हायपोटेनस. सो याचं नाव आलं AC. हा झाला आपला साइन ऑफ अँगल ए. सिमिलरली तर आपल्याला कॉस ऑफ अँगल ए काढायचा आहे. कॉस म्हणजे काय असतं, कोसाइन. कोसाइनला आपण शॉर्टमध्ये काय लिहितो, कॉस. सो कॉस ऑफ अँगल ए, त्याचा फॉर्म्युला आहे ॲडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. सो ॲडजसंट साइड कोणाची ॲडजसंट, ए ची ॲडजसंट. ए ला ॲडजसंट म्हणजे ए ला लागून असलेल्या दोन साइड आहे, एक ही पण आहे एक ही पण आहे, दोन साइड आहे ए ला लागून. त्यातली ही जी साइड आहे ही तर हायपोटेनस आहे, मग ॲडजसंट साइड कोणती पकडायची, ही पकडायची. सो याचा आन्सर आला AB डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे, AC. हा झाला आपला कॉस ऑफ अँगल. त्याच्यानंतर समजा आपल्याला आता काढायचं आहे टॅन. टॅन म्हणजे असतो टँजेंट, आपण त्याला लिहितो टॅन. सो टॅन ऑफ अँगल ए चा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. कोणाच्या अपोजिट साइड, ए च्या अपोजिट साइड. मग ए च्या अपोजिट साइड कोणती आहे, BC अपॉन ॲडजसंट. कोणाची ॲडजसंट, ए ची. ए ची ॲडजसंट ही पण आहे ही पण आहे, पण ही तर हायपोटेनस आहे, मग ॲडजसंट मध्ये आपण लिहिणार AB. हे झाले मेन 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो. पण जसे हे 3 रेशो आहे तर याचेच 3 रेशो रेसिप्रोकल पण आहेत. कोणते आहेत बरं, एक आहे कोसेक ऑफ अँगल ए. कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असतो. मग साइनचा जर फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनस असेल तर कोसेकचा फॉर्म्युला त्याच्या उलटा असतो. म्हणजे कोसेकचा फॉर्म्युला काय झाला बरोबर, हायपोटेनस अपॉन अपोजिट. हा कोसेकचा फॉर्म्युला झाला. तर जर आपल्याला साइनचा आन्सर माहिती असेल तर कोसेकचा आन्सर आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जातो. उलटच करायचं आहे. साइन आणि कोसेक एक दुसऱ्याच्या रेसिप्रोकल असतात. सिमिलरली सेक थीटा हा कॉस थीटाच्या उलटा असतो. मग जर कॉसचा फॉर्म्युला ॲडजसंट अपॉन हायपोटेनस असेल तर सेकचा फॉर्म्युला बनून जातो हायपोटेनस अपॉन ॲडजसंट. आणि तसंच एक लास्ट कॉट थीटा जो असतो तो टॅन थीटाच्या रेसिप्रोकल असतो. मग टॅन थीटाचा काय फॉर्म्युला असतो बरं, अपोजिट अपॉन ॲडजसंट. मग त्याचा फॉर्म्युला बनून जाईल ॲडजसंट अपॉन अपोजिट. सो कॉट थीटाचा फॉर्म्युला बनला ॲडजसंट अपॉन अपोजिट. तर हे 3 अजून एक्स्ट्राचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लक्षात ठेवायला सोपं आहे. कोसेक आणि साइन एक दुसऱ्याच्या रेसिप्रोकल, सेक आणि कॉस एक दुसऱ्याचे रेसिप्रोकल, कॉट आणि टॅन एक दुसऱ्याच्या रेसिप्रोकल. तर जर आपण साइनचा फॉर्म्युला लक्षात ठेवला, साइन, कॉस आणि टॅन हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले तर बाकीचे 3 आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जातील. त्याच्या उलट आहे लक्षात ठेवलं.
बघ क्वेश्चन्स कसे करायचे, एकदम साधे सिंपल क्वेश्चन. फिगर दिली आहे. पहिला क्वेश्चन, आर इज राईट अँगल म्हटलेला आहे. राईट द फॉलोइंग रेशोज. पहिला आहे साइन ऑफ अँगल पी. तो साइन पाहिजे, पण कोणाचा पाहिजे, अँगल पीचा. तर साइनचा फॉर्म्युला लिहायचा पहिले. साइनचा फॉर्म्युला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस कोण असते बरं, 90च्या समोरची साइड. आता कोणाच्या अपोजिट साइड पाहिजे आपल्याला, पीच्या अपोजिट साइड. मग पीच्या अपोजिट साइड कोणती येते, क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनसचं नाव काय आहे, पी क्यू. हा भेटला आपल्याला साइन ऑफ अँगल पी. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे कॉस ऑफ अँगल क्यू. कॉसचा फॉर्म्युला काय असतो, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आता ऍडजसंट कोणाची पाहिजे आहे, क्यू ची ऍडजसंट पाहिजे. हा आपला अँगल क्यू आहे. क्यू ला ऍडजसंट हा पण आहे, हा पण आहे. त्यातला हा हायपोटेनस आहे. मग ऍडजसंट झाला क्यू आर. सो क्यू आर डिवायडेड बाय हायपोटेनसचं नाव आहे पी क्यू. क्यू आर अपॉन पी क्यू. हा झाला कॉस अँगल क्यू. त्याच्यानंतर टॅन ऑफ अँगल पी. टॅनचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन ऍडजसंट. कोणाचा अपोजिट पाहिजे, पीच्या अपोजिट. मग पीच्या अपोजिट कोण आहे, क्यू आर. आणि पीचा ऍडजसंट कोण आहे, पी क्यू पण आहे, पी आर पण आहे. पण हा हायपोटेनस आहे. मग आपण कोण घेणार आहे, पी आर. हा झाला आपला टॅन ऑफ अँगल पी. त्याच्यानंतर लास्ट राहिला टॅन ऑफ अँगल क्यू. टॅन ऑफ क्यू. परत टॅनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन ऍडजसंट. कोणाचा अपोजिट पाहिजे, क्यूचा. क्यूचा अपोजिट कोण आला, पी आर. आणि क्यूचा ऍडजसंट परत दोन साइड आहे, ही साइड आहे, ही साइड आहे, त्यातली क्यू आर. सो हे झाले आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. काही डाऊट आहे, सिंपल एकदम. चल नेक्स्ट क्वेश्चन, बिलकुल तसाच, काहीच फरक नाही. साइन ऑफ अँगल एक्स. सो साइन ऑफ अँगल एक्स. साइनचा फॉर्म्युला काय बरं, साइनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट कोणाचा पाहिजे, एक्सच्या अपोजिट पाहिजे. मी थोडी डायग्राम मोठी काढून टाकतो बघा, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. सो इथे मी हा बी दिलेला आहे लिहून. हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे, हा ए आहे, हा सी आहे. ठीक आहे. सो साइन ऑफ अँगल एक्स म्हटलं तर आपण याच्या अपोजिट साइड मारा है ना. याच्या अपोजिट साइड कोणती आली, वाय झेड. सो वाय झेड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस तर 90च्या समोर असतेच, एक्स झेड. आता याच्यात किमती टाकायच्या, कारण आपल्याला त्यांनी किमती दिल्या आहेत. या साइडची लेंथ किती आहे, सी आहे. या साइडची लेंथ किती आहे, बी आहे. या साइडची लेंथ किती आहे, ए आहे. त्या किमती टाकायच्या. मग साइन ऑफ अँगल एक्स, वाय झेड ची काय व्हॅल्यू आहे बरं, वाय झेड आहे ए डिवायडेड बाय एक्स झेड. एक्स झेड ची काय व्हॅल्यू आहे, सी. सो हे आला आपला आन्सर, साइन ऑफ अँगल एक्स. त्याच्यानंतर काढायचं आता मला टॅन ऑफ झेड. टॅनचा फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन ऍडजसंट. कोणाच्या अपोजिट आणि ऍडजसंट पाहिजे, झेडच्या. झेडच्या अपोजिट कोण येणार बरं, वाय एक्स किंवा एक्स वाय. आणि ऍडजसंट, झेडच्या ऍडजसंट वाय झेड. ही तर हायपोटेनस आहे. सो वाय झेड व्हॅल्यूज पुट करतो. सो टॅन ऑफ झेड एक्स वाय काय आहे बरं, एक्स वाय आहे बी. आणि वाय झेड ची काय व्हॅल्यू आहे, ए. सो बी अपॉन ए. याला आन्सर. तिसरा काढायचा आपल्याला कॉस ऑफ एक्स. कॉसचा फॉर्म्युला काय, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. सो ऍडजसंट कोण आहे बरं, एक्सचा पाहिजे आपल्याला. एक्सचा ऍडजसंट एक्स वाय डिवायडेड बाय हायपोटेनस कोण आहे, एक्स झेड. सो एक्स वाय ची काय व्हॅल्यू आहे, बी. आणि हायपोटेनसची सी.
सो हा मिळाला आपल्याला कॉस ऑफ अँगल एक्स. लास्ट टॅन एक्स. टॅनचा फॉर्म्युला अपोजिट अपॉन ऍडजसेंट. कोणाचा अपोजिट आणि ऍडजसेंट पाहिजे? एक्सचा. सो एक्सचा अपोजिट कोण आहे? वाय झेड. आणि ऍडजसेंट कोण आहे एक्सचा? एक्स वाय. सो वाय झेड ची काय व्हॅल्यू आहे? वाय झेड आहे ए आणि एक्स वाय किती आहे? बी. सो याला आपला आन्सर. सिंपल. डाऊट? नेक्स्ट क्वेश्चन. तसाच काहीच फरक नाही. सो मी एक वेगळी डायग्राम काढून घेतो फक्त. साइन ऑफ एंगल 50. साइन 50. साइनचा फॉर्म्युला काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस. कोणाचा अपोजिट आणि कोणाचा अपोजिट पाहिजे आपल्याला? 50च्या. 50च्या अपोजिटचं नाव काय राहणार? mn. आणि हायपोटेनसचं नाव काय आहे? 90च्या समोरचा. आता याच्यात काही किमती तर दिल्या नाही, त्याच्यामुळे काही लिहायचं नाही. क्वेश्चन खतम. त्याच्यानंतर कॉस ऑफ 50. कॉस म्हणजे काय बरं? ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस. 50चाच ऍडजसेंट पाहिजे. कोण लिहिणार? एल. आणि हायपोटेनस कोण आहे? एल. झालं. त्याच्यानंतर टॅन 40. टॅन 40. टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजसेंट. पण कोणाचा अपोजिट ऍडजसेंट? 40चा. 40चा अपोजिट कोण आहे? एल एम. आणि ऍडजसेंट कोण आहे? mn. हे झालं आपला टॅन 40. त्याच्यानंतर लास्ट वाला पाहिजे आपल्याला कॉस 40. कॉसचा फॉर्म्युला ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसेंट कोणाचा पाहिजे? कॉस 40च्या. 40चा ऍडजसेंट कोण आहे बरं? 40चा ऍडजसेंट mn डिवायडेड बाय हायपोटेनस तर सेमच राहते ln. सो हा झाला आपला कॉस 40. डाऊट आहे? ओके. लास्ट क्वेश्चन एक्सरसाइजचा पहिला. हा. सो एक वेगळी डायग्राम काढतो परत मी. या अँगलला थीटा घेतलेला आहे, या अँगलला अल्फा घेतलेला आहे. ठीक आहे. थीटा आणि अल्फा. सो आपल्याला पहिला काढायचा आहे साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. म्हणजे त्यावेळेस आपल्याला फक्त या ट्रँगलचा विचार करायचा आहे ज्याच्यामध्ये अल्फा आहे. अल्फा असलेला राईट अँगल ट्रँगल. तर मी सेपरेट डायग्राम परत काढून घेतो. या ट्रँगलचा आपण विचार करणार. पी क्यू आर हा इथे अल्फा आहे. हा अँगल आहे 90चा. सो आपल्याला काढायचं होतं साइन अल्फा. साइनचा काय फॉर्म्युला? अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो काय आहे बरं अपोजिटचं नाव? पी क्यू. आणि हायपोटेनसचं नाव पी आर. त्याच्यानंतर कॉस अल्फा. कॉस म्हणजे काय? ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसेंट म्हणजे बाजूची साईड, लागून. सो अल्फाचा ऍडजसेंट. अल्फाचा ऍडजसेंट कोणाला? क्यू आर किंवा आर क्यू एकच आहे. हायपोटेनस पी आर. त्याच्यानंतर उरला टॅन अल्फा. टॅन अल्फा म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजसेंट. कोणाचा अपोजिट ऍडजसेंट पाहिजे? अल्फाचा. अल्फाचा अपोजिट कोण? पी क्यू. आणि ऍडजसेंट कोण? क्यू आर. हे झालं आपलं आन्सर याचं.
आता दुसरं काढायचं आहे थिटावाल्याचे रेशोज काढायचे आहे. तर आपल्याला आता थिटावाल्या ट्रँगलचा विचार करायचा. मी परत एक सेपरेट ट्रँगल काढून घेतो. आता आपल्याला या ट्रँगलचा विचार करायचा आहे. PQS हा इथे आपला थिटा दिलेला आहे, हा 90 डिग्री. सो साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. सांग सुधांशु आन्सर. QS अपॉन PS. शाबास. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला कॉस थिटा. कॉस थिटा इज ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. सांगून द्या आन्सर परत. QS upon PS. ॲडजसंट पण QSच आहे आणि अपोजिट पण QSच आहे. PQ. हां, PQ upon PS. हां. आणि त्याच्यानंतर टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. सांग बरं नाव. Opposite QS हम्म. upon PQ. छान, व्हेरी गुड. QS अपॉन PQ. सोपं एकदम. चल.